नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्या घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आध्यात्मिक मार्गातली विविध प्रकारची माहिती, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातल्या सेवा, उपासना, तोडगे या सगळ्यांची माहिती आपण पाहत असतो. तर आजचा आपला विषय आहे अधिक मास. येणाऱ्या 17 मे 2026 रोजी सुरू होत आहे अतिशय पावन असा अधिक मास. 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर प्रत्येक 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर अधिक मास हा येत असतो. आणि हा जो अधिक मास आहे हा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय पवित्र आणि अतिशय छान असा मास मानला गेलेला आहे. कारण असं म्हणतात की या काळामध्ये आपण जेवढीही भगवंताची सेवा, उपासना करू किंवा कुठल्याही प्रकारच्या सेवा करू, त्या आपल्याला ज्या सेवा आपण करणार आहोत त्या आपल्याला द्विगुणित फळ देणाऱ्या असतात. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण हा भगवान श्री हरी विष्णूंचा अतिशय पवित्र असा मास आहे. तर याच अधिक मासामध्ये अतिशय सोपी, कुठलाही वेळ न वाया घालवणारी एक अतिशय महत्वाची दीपदानाची सेवा कशी करायची, दीपदान कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती की तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली जे हाईपचं बटन दिलेलं आहे त्या हाईपच्या बटन दाबून व्हिडिओला नक्कीच हाईप करा. आणि येणारे असेच नवनवीन, त्याचप्रमाणे अतिशय फळ देणारे किंवा आपल्या आपली जी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचवणारे सेवा, उपाय आणि तोडगे या चॅनलच्या माध्यमातून पाहण्यासाठी चॅनलला हाईप करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आज आपण बघतो आहे की येणाऱ्या 17 मे 2026 पासून जो अधिक मास येतो आहे त्या अधिक मासामध्ये आपण विविध सेवा, उपासना करतो. पण त्या सगळ्या सेवा, उपासनेमध्ये अतिशय सोपी आणि अतिशय महत्वाची जी सेवा इतर कुठल्याही मासांमध्ये केल्यापेक्षा अधिक मासात केलेले जास्त विशेष अशी सेवा मानली जाते, ती म्हणजे दीपदानाची सेवा. तर अधिक मासामध्ये दीपदान कसं करायचं त्याची माहिती बघून घेऊया. अधिक मासामध्ये आपल्याला दीपदान करायचं असतं कुठल्याही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन. मग तुम्ही ते कुठलंही मंदिर निवडा. तुम्ही तुमच्या घराच्या जवळ जे मंदिर असेल ते मंदिर घ्या, किंवा तुम्हाला अमुक विषय म्हणजे एखाद्या भगवान श्री हरी विष्णूंच्या मंदिरात जायचं आहे, किंवा भगवान श्री कृष्णांच्या मंदिरात जायचं आहे, किंवा महादेवांच्या मंदिरात, एखाद्या देवीच्या मंदिरात जायचं असेल, तुम्हाला ज्या मंदिरात तुम्हाला ही दीपदानाची सेवा करायची आहे तुम्ही त्या मंदिरात जाऊन हे करू शकता. पण भगवान श्री हरी विष्णूंच्या मंदिरामध्ये जर तुम्ही ही सेवा केली, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात, मंदिरात जाऊन, कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तांचा अवतार आहे आणि दत्तगुरु हे भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची जी सेवा आहे ती अनायासपणे महाराजांना, स्वामी महाराजांनाच पोहोचत असते. तर असं एखादं मंदिर निवडून घ्यायचं आणि प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी अधिक मास सुरू होत आहे त्या दिवसापासून आपल्याला पूर्ण अधिक मास संपेपर्यंत एका दिव्याचं दान आपल्याला त्या मंदिरामध्ये करायचं आहे. मग हा दिवा कसा असणार आहे? हा दिवा तुम्ही पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या, स्टीलचा घ्या, किंवा जर तुम्हाला एवढा खर्च करायचा नाही आणि तुम्हाला दीपदानाची सेवा देखील करायची आहे तर त्यासाठी कोणते दिवे वापरायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण तुर्तास जी महत्वाची दीपदानाची सेवा आहे, विशेष करून अधिक मासामध्ये तांब्याच्या दिव्याचं दान करण्याला विशेष महत्व. आणि छोटे छोटे तांब्याचे दिवे देखील कुठल्याही मंदिराच्या बाहेर 33 दिवे विकत आपण आणायचे आणि दररोज एक ठराविक वेळ आपण ठरवून घ्यायची. तुम्हाला जी वेळ शक्य होईल किंवा तुम्ही त्यावेळेत तुमचा खंड पडणार नाही, दररोज तुम्ही त्या वेळेत जाऊ शकाल अशी वेळ निवडायची आणि त्या वेळेत त्या मंदिरामध्ये जाऊन त्या दिव्यामध्ये 33 वाती लावायच्या. आणि या वाती गाईच्या तुपामध्ये भिजवलेल्या, आणि ते आपण मंदिरामध्ये जाऊन आपण जी मंदिरामध्ये पूजा अर्चना करतो त्या पद्धतीने पूजा करायची आणि आपल्याला त्या दिव्याचं दान तिथे करायचं. तो दिवा तिथे प्रज्वलित करून
खाली 2-4 अक्षतांचे दाणे टाकायचे, त्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी जर तुम्ही ही संकल्पित सेवा करत असाल, काहीतरी मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही सेवा करत असाल, तर ती परमेश्वराजवळ संकल्प बोलायचा, आपली इच्छा त्यांना बोलून दाखवायची आणि त्या दिवसापासून ती दीपदानाची सेवा पूर्ण दिवस कंटिन्यू करायची अधिक मासापर्यंत. आज तुम्ही यामध्ये तांब्याचा दिवा घ्या, पितळचा घ्या, किंवा नसेल जमत तर तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता. आता राहिला प्रश्न की आमच्या घराजवळून मंदिर फार दूर आहे, आमच्या मागे कामाचा व्याप आहे, लहान मुलं आहे, मंदिरात जाऊ शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस तुम्ही आपल्या घरीच तो दिवा जो तुम्ही विकत आणलेले आहे ते, आणि दिवे विकत 33 आणायचे, गाईच्या तुपामध्येच ते वाती बुडवायचे आणि तेच लावायचं. जर तुम्हाला गाईचं तुपात लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही साधं तेल देखील घेऊ शकता, पण होता तर शक्यतो थोडे पैसे खर्च करा आणि गाईच्या तुपामध्येच हे दिवे अधिक मासातले लावा. जर तुमचं मंदिरात जाणं होत नसेल तर काय करायचं? तोच दिवा संकल्प करून आपल्या देवघरात देवाजवळ लावायचा, पण ठराविक एका विशिष्ट वेळेतच लावायचा. आणि आज एक दिवा लावला, दुसऱ्या दिवशी दुसरा दिवा लावायचा, तिसऱ्या दिवशी तिसरा दिवा लावायचा. आणि ज्यावेळेस तुमचे हे 33 दिवे लावून पूर्ण होतील, अधिक मासाच्या शेवटी हे सगळे दिवे घेऊन तुम्ही ते एखाद्या पुजाऱ्याला किंवा एखाद्या मंदिरामध्ये ते दिवे तुम्ही दान करून ठेवायचे. ते फक्त आपल्या घरात ठेवायचे नाही. असे 33 दिवे आपण आपल्या घरी देखील दीपदान करू शकतो. आता राहिला प्रश्न, जर तुम्हाला तांब्याची पितळेची दिवे विकत घ्यायची नाही तर मग काय करायचं? तर तुम्ही अशा वेळेस काय करू शकता? रोज एक कणकीचा दिवा बनवायचा आणि त्यामध्ये छान 33 आपलं महत्व असतं अधिक मासाचं. 33 वाती, ह्या वाती ह्या लांब वाती घ्यायच्या, फुलवाती घ्यायच्या नाही, 33 लांब वाती घ्यायच्या आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला प्रज्वलित करून त्या दिव्याचं आपल्याला दान करायचं कणकेच्या दिव्यामध्ये, ज्यांच्याकडून तांब्याचा पितळचा दिवा घेणं होत नसेल. आणि याही पेक्षा सोपी, आता आम्हाला रोज वेळ भेटत नाहीये, आमच्या मागे कामाचा व्याप आहे, पण आम्हाला ही सेवा करायची आहे, तर एकच दिवस अधिक मासातला एकच दिवस निवडायचा. कुठलाही छान दिवस निवडा. तुम्ही चतुर्थी निवडा, तुम्ही एकादशी निवडा, द्वादशी निवडा, प्रदोष निवडा, दुर्गा अष्टमी निवडा, कुठला पण एक दिवस निवडा आणि त्या दिवशी छान एक मोठं तुम्ही निरांजन घेऊ शकता आणि त्या निरांजनामध्ये छान 33 तुपात बुडवलेल्या वाती लावायच्या आणि तो छान एक मोठा निरंजन तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करून यायचा. ही देखील त्या 33 दिव्यांमधलीच एक सेवा मानली जाते. पण ज्यांना शक्य होत असेल त्यांनी रोज जा आणि रोज दीपदान करा, कारण अधिक मासातली सर्वात श्रेष्ठ सेवा ही दीपदानाची सेवा आहे. अधिक मासामध्येच ही सेवा विशेष महत्व मानलं जातं आणि अधिक मासा व्यतिरिक्त ही दीपदान सेवा इतर सहसा महिन्यामध्ये केली जात नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपदानाचं महत्व, दीपदान कसं करायचं हे सांगितलं आहे. तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासामध्ये केली जाणारी अधिक मासाची वात, 33 पदरी अधिक मासाची वात आपण कशी तयार करायची हे आपण बघणार आहोत. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ देखील नक्की पहा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.